Hello friends, this is Professor Mahesh Jagtap and I welcome you all to my YouTube channel EduTech Simba. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आजच्या व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी मी तुम्हा सर्वांना एक रिक्वेस्ट करतो की माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला ऑन करून ऑल वरती सेट करा, जेणेकरून मी जेव्हा पण काही व्हिडिओ बनवेल त्याची सगळ्यात पहिली इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि माझ्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा. चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आजचा जो व्हिडिओ आहे डेडिकेटेड व्हिडिओ आहे. जे विद्यार्थी आता TYBSC ची परीक्षा पास झालेले आहेत आपल्या विद्यापीठाची KBCNM जळगाव आणि त्याचबरोबर अदर युनिव्हर्सिटीचे काही स्टुडंट्स ज्यांना आपल्या विद्यापीठामध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आहे. कारण कालच आपल्याला एक नोटिफिकेशन आलेलं आहे विद्यापीठाचं, त्याचसोबत एक इन्फॉर्मेशन ब्राउझरतून आलेलं आहे. त्याच्यामध्ये पूर्ण प्रोसेस जी आहे MSc च्या ऍडमिशनची ती एक्सप्लेन केलेली आहे. पण बरेच विद्यार्थी त्याकडे दुर्लक्ष करतात आणि छोट्या छोट्या मिस्टेक्स पण करतात, त्याच्यामुळे त्यांना काही वेळेस अडचणींना पण सामोरं जावं लागतं. तर मी तुम्हाला सर्वांना एक रिक्वेस्ट करेल की या व्हिडिओला पूर्ण बघा. थोडासा मोठा व्हिडिओ असेल हा नक्कीच, तर कुठल्याही सेक्शनला किंवा पार्टला स्किप करू नका आणि पूर्ण बघा आणि पटापट लाईक पण करा. या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तर चला बघूया काय दिलं आहे इन्फॉर्मेशन ब्राउझर मध्ये. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कालच एक इन्फॉर्मेशन ब्राउझर आलेलं आहे. त्यामध्ये तुम्हाला इथे उल्लेख दिसेल की ऑनलाईन सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसिजर, त्याला कॅप असं म्हटलं जातं, फॉर ऍडमिशन टू फर्स्ट इयर ऑफ मास्टर ऑफ सायन्स MSc और MA जॉग्राफी इन युनिव्हर्सिटी स्कूल. म्हणजे आपल्या विद्यापीठाचे डिपार्टमेंट्स आहेत वेगवेगळे तिथे आणि त्याचबरोबर ऍफिलिएटेड कॉलेजेस. ऍफिलिएटेड कॉलेजेस म्हणजे काय, तर जे अदर कॉलेजेस असतात ते. ओके, आणि फॉर द अकॅडमिक इयर 2021-22. चला एक सुरुवातीचा जो भाग आहे ब्रॉशरचा तो मी थोडा स्किप केलेला आहे. त्यामध्ये काही विद्यापीठाची इन्फॉर्मेशन वगैरे आहे. तर जो पहिला महत्वाचा जो मुद्दा मला महत्वाचा तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करावा वाटतो तर तो आहे सँक्शन इनटेक फॉर व्हेरियस कोर्सेस. हे आपल्या विद्यापीठामध्ये MSc साठी किती जागा आहेत, अफिलिएटेड कॉलेजेस मध्ये किती जागा आहेत, हे सर्व मी तुम्हाला आता सांगणार आहे. The sanction intake for the first year MSc course shall be as per the affiliation and approval given by the university. विद्यापीठाने काही अप्रूव्हल वगैरे दिले आहे वेगवेगळ्या कॉलेजेसला वगैरे. त्याच्यानुसार हे किती विद्यार्थी प्रत्येक कोर्सला ऍडमिशन घेऊ शकतात हे तिथं मेन्शन केलेलं आहे. ते जे युनिव्हर्सिटी स्कूल्स आहेत म्हणजे विद्यापीठाचे डिपार्टमेंट आहे, जसं आपण एक्झाम्पल बघितलं तर स्कूल ऑफ केमिकल सायन्सेस आहे, तिथं केमिस्ट्रीचे विद्यार्थी जसं ते ऍडमिशन घेऊ शकतात विद्यापीठातल्या डिपार्टमेंटमध्ये. स्पेसिफिकली सांगतो ते तिथे तुम्हाला MSc पॉलिमर केमिस्ट्री बघायला मिळेल, MSc पेस्टिसाइड अँड ॲग्रोकेमिकल्स बघायला मिळेल, MSc इंडस्ट्रियल केमिस्ट्री आहे, MSc ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे, MSc फिजिकल केमिस्ट्री, त्याचबरोबर MSc एनालिटिकल केमिस्ट्री आहे. म्हणजे जवळजवळ 6 सब सब्जेक्ट्स मध्ये तुम्ही MSc तिथे करू शकता. तर इनटेक कॅपॅसिटी तुम्ही इथे बघू शकता 15 आणि इथे तुम्हाला डॉलरचा सिम्बॉल दिसतोय. हा डॉलरचा सिम्बॉल इथे तुम्ही बघू शकता. एक नोट दिलेली आहे विद्यापीठाने की इन ऍडिशन टू रेग्युलर इनटेक मेन्शन इन द अबाउट टेबल 2 सीट्स आर अवेलेबल फॉर द इंडस्ट्री स्पॉन्सर्ड कॅन्डिडेट्स. म्हणजेच काय की काही विद्यार्थी असतात ते एखाद्या इंडस्ट्रीत सुद्धा MSc करू शकतात. त्यांच्या स्पॉन्सरशिपचं तुम्हाला लेटर लागेल त्यासोबत आणि तुम्ही ते MSc जे ते करू शकतात नक्कीच. तर अशी इनटेक कॅपॅसिटी आहे. स्कूल ऑफ लाईफ सायन्सेस मध्ये 3 डिपार्टमेंट्स आहेत, जसे MSc बायोकेमिस्ट्री, MSc बायोटेक्नॉलॉजी, MSc मायक्रोबायोलॉजी. त्याची जी इनटेक कॅपॅसिटी आहे 25 ईच आहे आणि स्टार तुम्हाला इथे दिसेल. तर स्टारचा अर्थ काय होतो की इन ऍडिशन टू रेग्युलर इनटेक मेन्शन इन द अबाउट टेबल 5 सीट्स आर अवेलेबल फॉर द इंडस्ट्री स्पॉन्सर्ड कॅन्डिडेट. जे इंडस्ट्री स्पॉन्सर्ड कॅन्डिडेट्स असतील ते 5 प्रत्येक विषयाला ऍडमिशन घेऊ शकतात इथे. त्याचबरोबर स्कूल ऑफ फिजिकल सायन्सेस जे आहे, जसं फिजिक्स त्याला आपण म्हणतो, तर MSc फिजिक्स मटेरियल सायन्स आहे, MSc फिजिक्स एनर्जी सायन्स एनर्जी स्टडीज आणि MSc इलेक्ट्रॉनिक्स. तर तिथे तुम्हाला 25-30 असे सीट्स बघायला मिळतील. त्यानंतर स्कूल ऑफ मॅथमॅटिकल सायन्सेस मध्ये कम्प्युटेशनल मॅथमॅटिक्स आणि इंडस्ट्रियल स्टॅटिस्टिक्स हे 2 सब्जेक्ट आहेत, जिथे तुम्ही 40 आणि 30 तुम्हाला नंबर ऑफ सीट्स बघायला मिळतील. त्याचबरोबर स्कूल ऑफ एन्व्हायरमेंटल सायन्स आणि अर्थ स्टडीज मध्ये एन्व्हायरमेंटल सायन्स, अप्लाइड जिओग्राफी अँड अप्लाइड जिओलॉजी असे सब्जेक्ट्स आहेत, डिपार्टमेंट्स आहेत, जे तुम्हाला 25, 20 आणि 20 असे सीट्स बघायला मिळतील. स्कूल ऑफ कम्प्युटर सायन्स मध्ये MSc इन कम्प्युटर सायन्स 60 विद्यार्थ्यांची कॅपॅसिटी आहे. MSc इन IT दॅट इज 45 स्टुडंट्स कॅन बी एनरोल्ड फॉर दी
कोर्स. ओके, तर असं हे युनिव्हर्सिटी स्कूल दिलेलं आहे. हे स्पेसिफिकली मेन्शन केलं आहे विद्यापीठाच्या डिपार्टमेंटचे नंबर ऑफ सीट्स, कारण बहुतेक विद्यार्थ्यांची ओढ असते की आपण विद्यापीठात जाऊन शिकावं, तर त्यांच्यासाठी हे स्पेसिफिक आहे. आणि मी पण रेकमेंड करेल थोडस की जर संधी मिळाली, तुम्हाला चान्स मिळाला, तर नक्कीच तुम्ही विद्यापीठातलं ऍडमिशन घ्या, तिथे शिका. खूप काही गोष्टी तिथे शिकायला नक्कीच मिळेल तुम्हाला. त्यानंतर ऍफिलिएटेड कॉलेजेस आहेत, त्यांच्या नंबर ऑफ सीट्स पण काही इथं मेन्शन केलेलं आहे. तर हे तुम्ही इन्फॉर्मेशन ब्राउझर मध्ये तुम्हाला हे सगळे डिटेल्स बघायला मिळतील. इन्फॉर्मेशन ब्राउझर कुठे मिळेल, ते विद्यापीठाच्या वेबसाईटवरती तुम्ही जाऊ शकता आणि जे स्क्रोल सर्क्युलर्स वगैरे असतात किंवा मुव्हिंग आपण जे म्हणतो, तिथे तुम्हाला हे सर्क्युलर वगैरे बघायला मिळतील. किंवा ऍडमिशनच्या पीजी ऍडमिशन मध्ये तुम्ही गेले तर तुम्हाला तिथे सुद्धा हे बघायला मिळेल. ठीक आहे, तर हे ऍफिलिएटेड कॉलेजेसमध्ये ऍव्हरेज 20, 15, 30 असे काही सीट्स असू शकतात. तुम्ही हे जास्त डिटेल काही सांगत नाही, तुम्ही तुमच्या कॉलेज वाईज किंवा तुमच्या रिजन वाईज तुम्ही हे चेक करून घ्या. आता महत्वाचे जे मुद्दे आहेत, त्यातला पहिला मुद्दा आहे अलोकेशन ऑफ द सीट्स. की सीट्सचं अलोकेशन हे कसं होतं, तर पर्सेंटेज ऑफ अलोकेशन ऑफ सीट्स फॉर व्हेरियस टाइप्स ऑफ कॅन्डिडेट्स इन द होम युनिव्हर्सिटी. म्हणजे आपल्या विद्यापीठातील सर्व विद्यार्थी अदर दॅन होम युनिव्हर्सिटी, इन्स्टिट्यूशनल कोटा अँड इंडस्ट्री स्पॉन्सर्ड सीट्स, ते त्यांनी डिटेलमध्ये इथं दिलेलं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, युनिव्हर्सिटी स्कूल्स मध्ये म्हणजे जे विद्यापीठाचे डिपार्टमेंट आहे, तिथे दोनच टाईपचे विद्यार्थी ऍडमिशन घेऊ शकतात. तर पहिला आहे कॅन्डिडेट ग्रॅज्युएटेड फ्रॉम द नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी 90%. ओके, म्हणजे आपल्या तुम्ही TYDC कुठल्याही कॉलेजला केलेलं असेल आपल्या विद्यापीठाशी ऍफिलिएटेड असलेलं, तर तुम्हाला त्यातले 90% जे स्टुडंट्स असतील, जेवढे पण सीट्स त्यांनी अलोकेट केलेले आहेत, त्यातले 90% सीट्स जे आपल्या विद्यार्थ्यांना प्रेफरन्स असेल. अँड कॅन्डिडेट्स ग्रॅज्युएटेड फ्रॉम दी अदर युनिव्हर्सिटीज, म्हणजे 10% जे सीट्स असतात ते दुसऱ्या विद्यापीठातले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हे असू शकतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर असं म्हटलं की समजा 10 सीट्स आहे एखाद्या डिपार्टमेंटमध्ये विद्यापीठाच्या, आणि तिथे 10 पैकी मग 9 सीट जे असतील ते आपल्या विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांसाठी असेल आणि एक सीट जे आहे ते अदर युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांसाठी असेल. आणि जर ते जर नसेल, म्हणजे दुसऱ्या विद्यापीठातल्या विद्यार्थी जर इथे ऍडमिशन घेणार नसेल त्या सब्जेक्टला, तर ते सीट सुद्धा आपल्या विद्यापीठातल्या विद्यार्थ्याला दिलं जातं. ओके, आणि हे इंडस्ट्री स्पॉन्सर्ड सीट्स जे आहेत, इन ऍडिशन टू द एक्झिस्टिंग सीट्स फ्रॉम ऑल द कोर्सेस 5 एक्स्ट्रा सीट्स आर अलॉटेड. म्हणजे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला रेग्युलर जे सीट्स असतील त्यांच्या व्यतिरिक्त 5 सीट जे इंडस्ट्री स्पॉन्सर्ड कॅन्डिडेट्सना मिळतील. आणि काही आपण जे मगाशी म्हटलं की काही सब्जेक्ट्सला 5 सीट्स आहेत आणि काही सब्जेक्ट्सला 2 सीट्स आहेत. तर अशा पद्धतीने हे अलोकेशन जे केलं जातं. ऍफिलिएटेड कॉलेजेसमध्ये विद्यापीठाच्या डिपार्टमेंट्स व्यतिरिक्त जर तुम्हाला ऍडमिशन कुठे घ्यायचं असेल, तर समजा एखाद्या कॉलेजला ग्रांटेड कोर्स असेल, तर तिथे 90% विद्यार्थी जे आहेत त्या कॉलेजमध्ये ते आपल्या विद्यापीठातले असतील आणि 10% जे स्टुडंट्स असतील ते आपल्या विद्यापीठा व्यतिरिक्त जे काही स्टुडंट्स असतील किंवा दुसऱ्या विद्यापीठातील विद्यार्थी असतील त्यांना तिथे ऍडमिशन मिळू शकेल. पण नॉन ग्रांटेड कोर्सेसला 3 कॅटेगरीज केलेल्या आहेत. तर कॅन्डिडेट्स फ्रॉम दी कॅन्डिडेट्स ग्रॅज्युएटेड फ्रॉम दी नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी, तर ते 70% असणार आहे. कॅन्डिडेट्स ग्रॅज्युएटेड फ्रॉम द अदर युनिव्हर्सिटीज 10% असतील आणि सीट्स टू बी अलॉटेड थ्रू मॅनेजमेंट कोटा. हे महत्वाचं आहे थोडंसं, की मॅनेजमेंट कोटाचे जे ऍडमिशन आहेत ते फक्त तुम्हाला ऍफिलिएटेड कॉलेजेस मध्येच मिळेल. विद्यापीठाच्या डिपार्टमेंटला तुम्हाला मॅनेजमेंट कोटा नसतो. पण तुम्ही जर एखाद्या कॉलेजला ऍडमिशन घेत असाल तर तुम्हाला 20% जागा जसं ते मॅनेजमेंट कोटा असतं, तर त्यासाठी तुम्हाला त्या महाविद्यालयाचे जे मॅनेजमेंट असेल त्यांच्याशी संपर्क करून तुम्हाला तुमचे सीट्स जे ते रिझर्व करावे लागतील. आता इथे इंडस्ट्री स्पॉन्सर सीट जे आहे, 1 सीट फॉर फर्स्ट 10 इनटेक कॅपॅसिटी सब्जेक्ट टू मॅक्सिमम 2 पर कोर्स. म्हणजे तुम्हाला कमीत कमी एक जागा असू शकते इंडस्ट्री स्पॉन्सर सीटसाठी आणि मॅक्सिमम साठी 2 असू शकतात. आता ऍडमिशन प्रोसिजर काय आहे इंडस्ट्री स्पॉन्सर्ड कॅन्डिडेटला, तर ती काय आहे बघा. पहिल्यांदा काय करायचं आहे तुम्हाला, फॉर ऍप्लिकेशन अंडर इंडस्ट्री स्पॉन्सर्ड कोटा इट इज मॅन्डेटरी टू फिल दी CAP ऍप्लिकेशन फॉर्म. म्हणजे तुम्हाला सगळ्यात पहिले तर आपला जो कॅप राऊंडचा जो फॉर्म असतो किंवा जे ऍप्लिकेशन असतं NSC साठी किंवा PG साठी ते भरावं लागेल. आफ्टर द कॅप राउंड कॅन्डिडेट विथ द इंडस्ट्री स्पॉन्सरशिप मे अप्लाय to respective university school or the affiliated college under the industry sponsored quota with a letter of sponsorship from the industry. कॅप राऊंड झाल्यानंतर तुम्हाला ह्या तुमच्याकडे हे जर लेटर असेल इंडस्ट्री स्पॉन्सरशिप लेटर,
तुम्ही ह्या कोट्यासाठी अप्लाय करू शकता. Admission under industry sponsored quota will be done purely on the basis of merit list prepared separately by the respective industry. Industry sponsored quota मध्ये सुद्धा तुम्हाला मेरिट लिस्टला फॉलो केलं जाईल तिथे सुद्धा, कारण 10 इंडस्ट्रीज असतील आणि 2 सीट्स आहेत, तर 10 विद्यार्थ्यांनी जर समजा स्पॉन्सरशिप लेटर घेऊन आले तर त्या 10 पैकी 2 जणांना संधी मिळेल MSc करण्याची, फॉर एक्झाम्पल. तर ते सुद्धा तुम्हाला मेरिट लिस्ट नुसार तुम्हाला ते डिस्प्ले केलं जाईल किंवा तिथं ते तुम्हाला तुमचे जे स्पेसिफिक जे कॉलेज आहे तिथे तुम्हाला ते मेरिट लिस्ट लावूनच तुम्हाला ऍडमिशन हे मिळेल. ठीक आहे. तर हे मला ज्या काही गोष्टी आकलन होतं याच्यामधून ते मी तुमच्यासोबत शेअर करतो. पण काही गोष्टी जर तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर तुम्ही नक्कीच तुमच्या टीचर्सला एकदा कन्फर्म करून घेत जा किंवा कॉलेजेसमध्ये जाऊन तुमच्या ऑफिसला कन्फर्म करा. ठीक आहे. माझा जो हेतू आहे तुम्हाला मदत करण्याचा, तो एखाद्या वेळेस माझ्याकडून मिसइंटरप्रिटेशन पण होऊ शकतं, असं काही नाही. पण जर तुम्हाला काही डाऊट वाटला, काही क्वेरी वाटते, तर लगेच तुम्ही तुमच्या सब्जेक्ट टीचर असतील किंवा जे कॉलेजचे जे टीचर्स असतील त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करत जा, जेणेकरून मिसअंडरस्टँडिंग होणार नाही तुमच्यात पण आणि माझ्यात पण. मला नाही वाटत माझ्यामुळे कोणाचं नुकसान व्हावं. ठीक आहे. तर मी सर्वांना मदत करण्याचा हेतू असतोच माझा महत्वाचा. चला बघूया पुढे काय. आता रिझर्वेशनचा जो पॉईंट आहे, ओके, तर रिझर्वेशन किती पर्सेंट असते सगळ्यांना माहितीच आहे की SC कॅटेगरीला 13% आहे, ST कॅटेगरीला 7% आहे, VJ आणि DP NTA यांना 3% आहे, NTB NTC आणि NTD यांना 2.5 3.5 आणि 2% रिस्पेक्टिव्हली एवढं रिझर्वेशन असतं. आणि OBC जे आहे ते 19% आहे आणि टोटल 50% रिझर्वेशन असतं आणि 50% ओपन कॅटेगरीच्या स्टुडंटसाठी असतं. आता त्याच्यात पण काही सब पॉईंट दिलेले आहेत बघा. आता जे डिफेन्स सर्व्हिस पर्सनल असतील किंवा त्यांचे जे मुलं असतील किंवा वार्ड्स असतील त्याच्यासाठी साधारणपणे 5% सीट जे ते रिझर्व्ह केलेले असतात आणि मॅक्सिमम 1 सीट असू शकतात एका इन्स्टिट्यूटमध्ये. त्यानंतर पर्सन विथ द डिसॅबिलिटी म्हणजे जे फिजिकली हँडिकॅप वगैरे असू शकतात, आपण ज्यांना दिव्यांग विद्यार्थी असं म्हणतो, तर त्यांच्यासाठी सुद्धा 5% जागा ज्या आहेत त्या रिझर्व्ह केलेल्या असतात. आणि प्रत्येक इन्स्टिट्यूटमध्ये साधारणपणे एक जागा जी आहे ती रिझर्व्ह असते त्या विद्यार्थ्यांसाठी. अलॉटमेंट ऑफ द सीट रिझर्व्ह फॉर दी कॅन्डिडेट्स विथ डिसॅबिलिटी शॅल बी डन ऑन द बेसिस ऑफ मेरिट. आता त्याच्यामध्ये सुद्धा मेरिटची सिस्टीम आहे. एकापेक्षा जर जास्त विद्यार्थ्यांनी अप्लाय केलं त्या कॅटेगरीमध्ये पर्सन विथ डिसॅबिलिटीमध्ये, तर त्यांना मेरिट लिस्ट त्यांच्या मेरिटनुसार त्यांना ऍडमिशन हे दिलं जाईल. ओके. The candidates claiming reservation under their this category shall submit the physical disability certificate. म्हणजे जे विद्यार्थी ह्या फिजिकल डिसॅबिलिटी कॅटेगरीमध्ये ऍडमिशन घेऊ इच्छितात त्यांना हे सर्टिफिकेट लागेल त्यांचं. आता याच्यामध्ये महत्वाची एक नोट दिलेली आहे बघा मित्रांनो. कॅन्डिडेट्स विथ डिसॅबिलिटी शुड नॉट note that on admission to degree course they will not be given any exemption or additional facility in the academic activities or other than those which may be provided by the university. म्हणजे तुम्हाला फक्त ऍडमिशन पुरतं सवलत देण्यात आलेली आहे, तुमचं रिझर्वेशन वगैरे आहे. त्यानंतर बाकीची जी प्रोसेस आहे तुमचे एज्युकेशनल जर्नीची, म्हणजे तुमचे एक्झाम्स असतील, तुमचे लेक्चर्स वगैरे असतील, त्याच्यामध्ये तुम्हाला काही एक्झाम्शन किंवा काही ऍडिशनल फॅसिलिटी देण्यात येणार नाही, हे लक्षात ठेवा. आणि त्यानुसार व्यवस्थित जे लर्निंग प्रोसेस आहे ती सुरू ठेवा. आता आणखी काही मुद्दे आहे रिझर्वेशनच्या संदर्भात. इफ द रिझर्वेशन कोटा रिमेन्स वॅकंट देन 2% सीट्स ऑफ द टोटल इनटेक कॅपॅसिटी ऑफ स्कूल्स अँड एफिलिएटेड कॉलेजेस ॲज अ होल सेपरेटली विल बी ऑफर्ड टू द SBC कॅटेगरी. म्हणजे समजा एखाद्या कॅटेगरीची जागा रिझर्व्ह राहिली, ठीक आहे, रिझर्वेशन कोटामधली जर जागा रिझर्व्ह राहिली तर तिथे 2% जे जागा असतील त्या SBC कॅटेगरीला दिल्या जातील. रिझर्वेशन ऑफ द EWS जे आता 12 फेब्रुवारी 2019 ला एक प्रोव्हिजन केलेलं आहे गव्हर्नमेंटने, तर त्यातले 10% सीट जे असतील इट विल बी रिझर्व्ह फॉर द EWS कॅन्डिडेट. EWS म्हणजे काय? इकॉनॉमिकल वीकर सेक्शन. This seat shall be filled by the competent authority through the CAP as per the policies of the government declared from time to time. तर EWS चे स्टुडंटसाठी 10% साधारणपणे जागा जे ते रिझर्व्ह असतील. If sufficient candidates from the KBC and MU are not available for admission for these PG courses, candidates from the other universities will be considered. म्हणजे जर समजा असं झालं की आपल्या विद्यापीठातल्या म्हणजे एखाद्या विषयासाठी जागा भरल्या गेल्या नाही आपल्या विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांमुळे किंवा ते कमी जर असतील
तर जे दुसऱ्या विद्यापीठातील विद्यार्थी आहेत त्यांना संधी मिळू शकते. फॉर एक्झाम्पल जर आपण असं म्हटलं की 10 जागा आहेत, त्यातले 8 जागा ज्या त्या भरल्या गेल्या त्या आपल्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी तिथे ऍडमिशन घेतल्या, पण उरलेल्या ज्या 2 जागा आहेत तिथे ऍडमिशन घेण्यासाठी आपल्या विद्यापीठाचा एकही विद्यार्थी इच्छुक नाहीये किंवा अवेलेबल नाहीये. तर अशा वेळेस त्या 2 जागा अदर युनिव्हर्सिटीच्या स्टुडंटसाठी ह्या दिल्या जाऊ शकतात. ठीक आहे. आणि त्याचबरोबर त्याचा व्हाईस वर्सा पण दिलेला आहे बघा. Similarly, if candidates from the other universities are not available for the admission, the candidates from the KBC will be considered for the admission. म्हणजे समजा त्या 2 जागा फॉर एक्झाम्पल एखाद्या विषयासाठी 2 जागा ह्या अदर युनिव्हर्सिटीच्या स्टुडंटसाठी आहेत, तर त्या 2 जागांवरती ऍडमिशन जर कोणीही घेत नसेल किंवा ऍप्लिकेशन्स वगैरे नसतील, अशा वेळेस त्या 2 जागा ह्या आपल्या विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना दिल्या जातील. ओके, सो देयर विल बी सेपरेट मेरिट लिस्ट फॉर द अदर युनिव्हर्सिटी स्टुडंट जे बाहेरच्या विद्यापीठातून आपल्या ह्या विद्यापीठामध्ये शिकण्यासाठी इच्छुक आहेत त्यांचे सेपरेट मेरिट लिस्ट जे आहेत त्या डिक्लेअर केल्या जातील विद्यापीठाकडून. कॅन्डिडेट वन्स ऍडमिटेड टू द इंडस्ट्री स्पॉन्सर्ड कोटा विल नॉट बी अलाउड टू शिफ्ट टू जनरल कोटा अंडर एनी सर्कमस्टान्स. म्हणजे जर तुम्ही असं ठरवलं की मला इंडस्ट्री कोटामधून ऍडमिशन घ्यायचं आहे, तर तुम्हाला त्याच कोट्यामध्ये ऍडमिशन मिळेल, पुन्हा तुम्हाला जनरल कोट्यामध्ये शिफ्ट केलं जाणार नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये. त्यामुळे विचारपूर्वक ऍडमिशन करून घ्यायचं. आता इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असतो? तुम्हाला जर एमएससी ला ऍडमिशन घ्यायचं आहे तर बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम असतो. तर त्या जनरल क्रायटेरिया काय आहे बघा. कॅन्डिडेट इज कन्सिडर्ड टू बी एलिजिबल फॉर ऍडमिशन टू द पीजी courses offered by various schools or affiliated colleges of the university if he or she has secured at least 50% marks or equivalent CGPA at a graduation and 45% marks for the backward classes, including that is SC, ST, DT, NT, OBC, SBC category candidates from the Maharashtra state. म्हणजे तुम्हाला कमीत कमी 50% मार्क्स असले पाहिजे तुम्ही ओपन कॅटेगरीचे असाल तर, आणि ज्या दुसऱ्या कॅटेगरीज आहेत SC, ST, DT, NT, OBC, SBC यांना कमीत कमी 45% मार्क्स असणं अपेक्षित आहे. किंवा सीजीपीए जर आपण कन्सिडर केला तर तुम्ही 10 पॉईंट स्केल मध्ये तुमचा सीजीपीए काउंट केला जातो आपल्या विद्यापीठामध्ये, तर कमीत कमी 5 सीजीपीए तुमचा असला पाहिजे, तर तुम्हाला म्हणजे तुम्ही इलिजिबल आहात पीजी ला ऍडमिशन घेण्यासाठी. असं होणार नाही, सर्वच इलिजिबल असणार आहे यावेळेस तरी. आता स्पेसिफिक क्रायटेरिया जो आहे, जनरल क्रायटेरिया होता, हा स्पेसिफिक क्रायटेरिया. तर स्पेसिफिक क्रायटेरिया जो असतो तो काय सांगतो की तुमचं ज्या विषयामध्ये तुमचं युजी आहे म्हणजे टीवाय झालेला आहे त्याच विषयामध्ये तुम्हाला पीजी करता येते किंवा एमएससी करता येतं बघा. जसं एमएससी पॉलिमर केमिस्ट्री आहे त्याला बीएससी केमिस्ट्री केल्या कुठल्याही विद्यार्थी जाऊ शकतो. एमएससी पेस्टिसाइड आणि ॲग्रोकेमिकल्स मध्ये सुद्धा बीएससी केमिस्ट्रीला जाऊ शकतो. अँड सो ऑन. तुम्ही हे थोडं इन्फॉर्मेशन ब्राउझर मध्ये चेक करून घ्या तुमचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे तो. पण एमएससी बायोटेक्नॉलॉजी मध्ये बघा बीएससी बायोटेक्नॉलॉजी स्टुडंट करू शकतात. पण जर समजा जागा रिकाम्या राहिल्याच तर ज्यांनी मायक्रोबायोलॉजी, बायोकेमिस्ट्री, बॉटनी, झुलॉजी आणि केमिस्ट्री याच्यामध्ये जर समजा बीएससी केलेलं आहे आणि त्याला बायोटेक्नॉलॉजी मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्यांना ते मिळू शकतं. जर बीएससी बायोटेकचे स्टुडंट्स पूर्ण होत नसेल एमएससी साठी तर. सिमिलरली एमएससी बायोकेमिस्ट्री साठी सुद्धा तोच क्रायटेरिया आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही हे ऍडमिशन घेऊ शकता. बाकी डिटेल तुम्ही ब्राउझर मध्ये चेक करू शकता. आता मेरिट लिस्ट ह्या कशा तयार केल्या जाणार आहे, तर प्रिपरेशन ऑफ मेरिट लिस्ट सगळ्यात पहिले काय आहे, असाइनमेंट ऑफ द मेरिट नंबर. तर तुम्ही जेवढे पण इलिजिबल कॅन्डिडेट्स असणार आहे ज्यांनी ऑनलाईन ऍप्लिकेशन सबमिट केलं कधी तुमची जी लास्ट डेट आहे त्याच्या आतमध्ये, आणि ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि कन्फर्मेशन झालेलं असेल ऍप्लिकेशन फॉर्मचं ऍट दी एआरसी म्हणजे काय ऍप्लिकेशन रिसिप्ट सेंटर, ते पण ऑनलाईन होणार आहे. तुम्हाला कुठल्याही एआरसी ला जायची गरज पडणार नाही आणि ते प्रोसेस पूर्ण केल्यानंतर तुम्हाला एक मेरिट नंबर मिळेल. ओके, आणि हा जो मेरिट नंबर असेल त्याचा बेस म्हणजे तो तुमच्या मेरिट लिस्ट मध्ये तुम्हाला बघायला मिळेल. द मेरिट लिस्ट शॅल बी प्रिपेअर्ड ऑन द बेसिस ऑफ स्कोर obtained at a qualifying examination and the specific eligibility mentioned above. तुम्हाला जी मेरिट लिस्ट आहे ती कशी तयार केली तुमच्या मेरिट वरती किंवा स्कोर जो असेल त्याच्यानुसार. देन चेंज ऑफ मार्क्स ड्यू टू द व्हेरिफिकेशन म्हणजे जर समजा आता ह्या वर्षी तर आपण ऑनलाईन एक्झाम मुळे असं आपल्याला माहिती आहे की कुठल्या प्रकारचं रिप्रेशन जे आहे ते आपण करू शकत नाही. आपण ज्याला आम्हाला पुन्हा पेपर चेक करून घ्यायचा आहे, व्हेरिफिकेशन करायचे मार्क्स वगैरे, तर तसं काही होणार नाही. तर हा एक पॉईंट जो आपण निग्लेक्ट करू शकतो इथे या वर्षी, कारण विद्यापीठाने ऑलरेडी सांगितलेलं होतं आपल्याला ऑनलाईन एक्झाम घेण्याच्या आधी की कुठल्याही प्रकारचं रिप्रेशन जे आहे ते होणार नाही.
त्यामुळे तुम्हाला तो पॉइंट आता आपण निश्चित करूया. आता मेथड ऑफ कॅल्क्युलेटिंग मार्क्स ॲट द क्वालिफाइंग एक्झामिनेशन फॉर डिसाइडिंग एलिजिबिलिटी. मार्क्सचं तुमचं कॅल्क्युलेशन कसं करायचं आहे बघा. द ग्रुप वाईज और सब्जेक्ट वाईज सेपरेट जनरल मेरिट लिस्ट फॉर होम युनिव्हर्सिटी अँड दी other than home university for eligible candidates will be generated on the basis of their performance at the graduation as per the eligibility criteria. म्हणजे तुमच्या टीवायला किती मार्क्स वगैरे होते त्याच्यानुसार तुमचे मेरिट लिस्ट जे डिक्लेअर केले जाऊ शकतात. The marks or CGPA obtained by the candidate in principal subject at second and third year of graduation will be considered. हा फार महत्वाचा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो. तुमचं SY आणि TY या दोन्ही वर्गांमध्ये जो प्रिन्सिपल सब्जेक्ट होता, फॉर एक्झाम्पल समजा तुमचं केमिस्ट्री होतं, BSc केमिस्ट्री होतं, तुमचं TY चे CGPA आणि SY चे जे तुमचे सब्जेक्ट होते फर्स्ट सेमचे आणि सेकंड सेमचे त्यांचं CGPA असं सगळं एकत्र करून तुमचा फायनल स्कोर निघेल तिथे. ओके, तर हे लक्षात घ्या. तुमचं SY चे आणि TY चे मार्क्स जे ते कन्सिडर केले जाणार आहेत. and the marks of CGPA will be converted to 7 point CGPA. तुम्ही 10 पॉइंट मध्ये जरी असले तरी तुमचं कन्वर्जन ते 7 पॉइंट मध्ये केलं जाईल. ठीक आहे, तर त्याची प्रोसेस आपण मी जेव्हा डेमो घेणार आहे तुमचा तेव्हा मी सांगेन. जे काय केसेस ऑफ द कॅन्डिडेट्स विल बी रिझॉल्व्ड. आता बघा यावर्षी काय झालं, खूप सारे विद्यार्थी ऑनलाईन एक्झाम मध्ये पास झालेले आहेत, खूप चांगल्या मार्काने पास झालेले आहेत. तर असं होऊ शकतं की काय होऊ शकतं, काय म्हणजे सारखेच मार्क असतो. तर त्याच्यामध्ये 4 त्यांनी स्टेप्स दिलेले आहेत कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना सीट अलोकेट करायचा. ओके, मेरिट लिस्ट मध्ये त्यांना त्यांचं मेरिट नंबर वाटला म्हणजे त्यांची जागा कशी फिक्स करायची. तर पहिल्यांदा बघा, जर समजा 2 विद्यार्थ्यांना सारखेच मार्क्स असतील तर काय केलं जाईल, ऑन द बेसिस ऑफ टोटल मार्क्स और CGPA ऑफ द सेकंड इयर ऍट ग्रॅज्युएट लेवल. म्हणजे तुमचे इथे त्यांनी फक्त SY TY चे प्रिन्सिपल सब्जेक्टचं म्हटलं होतं, पण जर 2 विद्यार्थ्यांना जर सारखेच मार्क असेल SY आणि TY चा CGPA मिळून तर त्यांचे पूर्ण SY चे मार्क्स कन्सिडर केले जातील. तिथे पण जर समजा सारखेपणा आला तर अशा वेळेस काय ऑन द बेसिस ऑफ फर्स्ट इयर मार्क, मग त्या 2 विद्यार्थ्यांचे फर्स्ट इयरचे जे मार्क्स असतील किंवा जो CGPA असेल तो कन्सिडर केला जाईल. तो जरी सारखा राहिला तर मग ऑन द बेसिस ऑफ मार्क्स ऑब्टेन ॲट SSC HSC. ओके, म्हणजे 12वीला किती पर्सेंट मार्क होते ते पण त्या दोघांचे कन्सिडर केले जातील. आणि ते जरी सारखे आले त्या 2 विद्यार्थ्यांचे, मग शेवटचा क्रायटेरिया असणार आहे ऑन द बेसिस ऑफ डेट ऑफ बर्थ ऑफ द कॅन्डिडेट. जो मोठा असेल त्याला ऍडमिशन मिळेल. ठीक आहे, अशा पद्धतीने हे तुमचं मेरिट लिस्ट जी जनरेट केली जाईल. तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की काही क्वेरी असेल तर नक्कीच माझ्याकडून जर सॉल्व्ह होत नसेल किंवा तुम्हाला असं वाटतं की मी इनकम्प्लीट इन्फॉर्मेशन दिलेली आहे असं जर वाटतं तुम्ही नक्की तुमच्या कॉलेजच्या टीचर्स किंवा जे ऍडमिशनचे क्लर्क वगैरे असेल त्यांच्याकडून कन्फर्म करून घ्या. ठीक आहे, तर चला फटाफट लाईक करा. बरीचशी इन्फॉर्मेशन मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा. पुन्हा एकदा रिक्वेस्ट आहे, अजून 2-3 स्टेप्स आहेत महत्वाच्या. आता पुढचे स्टेप बघा, सेंट्रलाइज्ड ऍडमिशन प्रोसेस काय असते, त्याला कॅप असं म्हटलं जातं. द स्टेजेस ऑफ द कॅप शॅल बी स्टेटेड बिलो. म्हणजे पुढे आपल्याला स्टेप्स दिलेले आहेत बघा. पहिल्यांदा काय म्हटलेलं आहे की कॅपचे म्हणजे जे ऍडमिशन प्रोसेस मध्ये काय होईल, सगळ्यात पहिले डिस्प्ले और पब्लिशिंग ऑफ द इन्फॉर्मेशन ब्रोशर. द इन्फॉर्मेशन ब्रोशर शॅल बी पब्लिश ऑन द वेबसाइट ऑफ द युनिव्हर्सिटी. ही ऑलरेडी झालेलं आहे, कालच हे इन्फॉर्मेशन ब्रोशर जे ते आलेलं आहे. सेकंड काय आहे, ग्रुपिंग ऑफ द सब्जेक्ट फॉर ऑनलाईन ऍप्लिकेशन. Candidate is required to apply online separately for the below mentioned group of courses. Okay, म्हणजे तुम्हाला पुढची स्टेप असते ऍप्लिकेशन करायचं असतं. त्याची डेट ऑलरेडी सुरू झालेली आहे. ते डेट्स काय आहेत ते तुम्हाला सर्वात शेवटी सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा. आता ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर द कोर्स MSc केमिस्ट्री. तर तुमचं एलिजिबल कोर्स फॉर ऑप्शन फॉर्म काय आहे, तर MSc पॉलिमर केमिस्ट्री आहे, पेस्टिसाइड ॲग्रोकेमिकल्स आहे, इंडस्ट्रियल केमिस्ट्री आहे, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, फिजिकल केमिस्ट्री अँड सो ऑन. ओके, त्याचप्रमाणे बॉटनीमध्ये MSc बॉटनी तुम्ही एलिजिबल आहेत ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी. MSc झुलॉजीला अप्लाय केला असेल तर तुम्ही MSc झुलॉजीला ऑप्शन फॉर्म मध्ये भरू शकता. तर अशा पद्धतीने हे तुम्ही चेक करून घेऊ शकता तुमच्या सब्जेक्ट वाईज इन्फॉर्मेशन ब्राउझर मध्ये सुद्धा. आता कॅपची प्रोसिजर काय आहे बघा, हे एक त्यांनी फ्लोचार्ट विद्यापीठाने ऑलरेडी दिलेला आहे. तर तुम्हाला काय करायचं, सर्वात पहिले ऑनलाईन ऍप्लिकेशन थ्रू द युनिव्हर्सिटी वेबसाईट जे तुम्ही करणारच आहात. त्याचा मी एक डेमो पण घेणार आहे. उद्या शक्य झालं तर उद्याच मी ते कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करेन. एकदा तुमचं ऍप्लिकेशन झालं की ऑनलाईन पेमेंट ऑफ द ऍप्लिकेशन फी, जी पण काही फीस आहे ती तुम्हाला अप्लाय ऑनलाईन भरायची आहे.
डॉक्युमेंट ई व्हेरिफिकेशन म्हटलेलं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला कुठल्याही ARC सेंटरला जाण्याची गरज नाही. तुमचं सर्व काम जे आहे ते ऑनलाईन होणार आहे. ओके. अँड द कन्फर्मेशन ऑफ ऍप्लिकेशन ऍट द designated ARC. ठीक आहे. डिस्प्ले ऑफ मेरिट लिस्ट ऑन द युनिव्हर्सिटी वेबसाईट. तुमची मेरिट लिस्ट तुम्हाला डिस्प्ले केलेली आहे आणि जर तुमचा नंबर लागला की लगेच ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ द ऑप्शन फॉर्म टू द कॅन्डिडेट. तुमच्या लॉग इन मध्ये तुम्हाला ऑप्शन फॉर्म मिळेल. त्या ऑप्शन फॉर्म मध्ये तुम्हाला तुमचं प्रेफरन्सेस जे असतात ते मेन्शन करायचे असतात. म्हणजे तुम्हाला कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं किंवा विद्यापीठाला ऍडमिशन घ्यायचं ते तुम्ही तुमच्या ऑप्शन फॉर्म मध्ये मेन्शन करायचं असतं. ही जनरल प्रोसेस आहे कॅपची. तर सगळ्यात पहिले बघा, तुम्ही जर विद्यापीठाच्या वेबसाईट वरती गेले, आपल्या ऑनलाईन वरती जर तुम्ही क्लिक करता, तुम्हाला साइन इन करावं लागतं. तर साइन इन करताना जर तुमचं ऑलरेडी अकाउंट असेल तर साइन अप करून घ्यायचं असतं आणि मग ते तुमचा ID पासवर्ड वगैरे जनरेट होतं आणि ते तुम्हाला व्यवस्थित सांभाळून ठेवणं अपेक्षित असतं. तर मी डेमो मध्ये तुम्हाला नक्की सांगितलं. आता बघा, पुढची स्टेप आहे फिलिंग ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म बाय द कॅन्डिडेट फॉर द पार्टिसिपेशन इन द कॅप. ओके. ह्या ऑनलाईन फॉर्म तुम्हाला फिल करायचा आहे. तर त्याच्या काही स्टेप्स दिलेल्या आहेत बघा. ऑल द एस्पायरिंग कॅन्डिडेट शॅल फिल दी ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म फॉर MA or MSc ऍडमिशन अवेलेबल ऑन द युनिव्हर्सिटी वेबसाईट. तुम्हाला कुठल्याही लिंक थ्रू फॉर्म भरायचा नाही. तुम्हाला विद्यापीठाच्या वेबसाईट थ्रूच भरायचा आहे. मे बी स्पॅम होऊ शकतं किंवा काही चुकीच्या लिंक्स वगैरे शेअर होऊ शकतात. आजकाल टेक्नॉलॉजी आहे, काही होऊ शकतं. तर थोडी काळजी घ्यायची. विद्यापीठाच्या वेबसाईट वरती जाऊनच तुम्हाला हा फॉर्म भरायचे. लक्षात घ्या. द कॅन्डिडेट शुड रीड द इन्फॉर्मेशन प्रोसेस केअरफुली. हेच काम मी तुमच्यासाठी करत आहे. पण सर्व डिटेल ज्या त्या व्यवस्थित तुम्हाला समजून सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे. The candidate should fill the online application form as per the notified schedule for the respective admission. तुम्हाला जे शेड्यूल मिळालेलं आहे त्याच्यानुसार तुम्ही हे फॉर्म भरणं अपेक्षित असतं. आता ऍप्लिकेशन फी फॉर द MSc कॅप इज ₹300 पेएबल थ्रू ऑनलाईन मोड ओनली. तुम्हाला तुमची जी कॅपची फी आहे ती तुम्हाला ₹300 आहे. ती आणि ऑनलाईनच भरायची आहे. तुम्हाला कॅश देण्याची गरज पडणार नाही. The candidate will be able to fill in application form through any computer connected to internet from home or cyber cafe. तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी घरीही तुम्ही भरू शकता. शक्यतो कम्प्युटर थ्रू भरा. मोबाईल थ्रू भरताना काही अडचणी येऊ शकतात. कारण तुम्हाला फाईल अपलोड करावं लागणार आहे. ते स्कॅन कॉपीज असणार आहेत. स्कॅन कॉपीज वरून एक सांगतो मी तुम्हाला की स्कॅनिंग करण्यासाठी तुम्ही एक Adobe स्कॅनर येतं बघा. आपल्या गुगल प्ले स्टोअरला पण आहे. ऍक्रोबॅटच आहे. ते छान आहे ते ऍप्लिकेशन. पण तेच वापरतो. तुम्ही ते वापरू शकता. कॅम स्कॅनर पेक्षा तर ते थोडं बेटर आहे असं मला वाटलं. तर Adobe स्कॅन तुम्ही यूज करा आणि त्याच्या थ्रू तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे जे ते स्कॅन करून घ्या आणि जेणेकरून तुम्हाला अपलोड करताना काही अडचण येणार नाही. द कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू फिल ऑल द डिटेल्स ऍज पर द इन्स्ट्रक्शन. तुम्हाला इन्स्ट्रक्शन ज्या दिलेल्या आहेत विद्यापीठात त्याच्यानुसार तुम्हाला सर्व डिटेल्स त्या फॉर्म मध्ये भरायचे आहेत. आफ्टर फिलिंग द इन्फॉर्मेशन अँड सबमिशन ऑफ ऍप्लिकेशन फॉर्म he or she shall verify the data field and correct if required. ठीक आहे. तुमची सर्व इन्फॉर्मेशन झाल्यानंतर पुन्हा एकदा क्रॉस चेक करून घ्यायचं. काही चुकलं तर नाही का, किंवा नावामध्ये टाईप करताना काही गडबड होते, एखादं डॉक्युमेंट चुकीचं अपलोड होतं, एखादी इन्फॉर्मेशन आपण इनकम्प्लीट ठेवतो, त्या सर्व गोष्टी चेक करून आणि मगच प्रोसेस करायचं त्या फॉर्मला सबमिट करायचं. द ऍप्लिकेशन फॉर्म अँड द डॉक्युमेंट अपलोडेड विल बी ई-व्हेरिफाईड. तुम्ही जे पण काही फॉर्म सबमिट करणार आहे, जे पण काही डॉक्युमेंट्स अपलोड करणार आहे, ते त्याचं ऑनलाईन व्हेरिफिकेशन केलं जाईल ऍट दी डेझिग्नेटेड ARC. तुम्हाला जी पण काही ARC अलोकेट केलेली असेल तिथे तुमचे डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन जे ते केलं जाईल. ओके. द कॅन्डिडेट इज नॉट रिक्वायर्ड टू रिपोर्ट टू एनी ARC इन पर्सन फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. तुम्हाला कुठल्याही ARC ला जायची गरज नाही. कोणी सांगितलं असेल की आपल्याला कॉलेजला बोलवलं आहे ते डॉक्युमेंट घेऊन वगैरे, तर ते नाही सांगायचं. त्यांना विद्यापीठाने ब्रॉशर मध्ये सांगितलेलं आहे की ऑनलाईन ई-व्हेरिफिकेशन होणार आहे. ठीक आहे. देन कॅन्डिडेट्स कॅन एडिट और अपडेट द इन्फॉर्मेशन इन हिज ऍप्लिकेशन फॉर्म बिफोर हिज और हर ऍप्लिकेशन फॉर्म इज कन्फर्म बाय द ARC. जोपर्यंत तुमच्या ARC थ्रू तुमचं ऍप्लिकेशन कन्फर्म होत नाही तोपर्यंत तुम्ही चेंजेस करू शकता. ठीक आहे. तर तेवढंसं लक्ष ठेवायचं. काही जर तुम्हाला वाटतं की आपलं काहीतरी चुकलं तर पटकन जाऊन चेक करायचं. तर ते करेक्ट करता तर करेक्ट करून घ्यायचं. नंतर ARC ने एकदा कन्फर्म केलं तर मग तुम्हाला पुन्हा ते चेंज करता येणार नाही. पुढचं जे आहे बघा, कन्फर्मेशन ऑफ द ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म अँड डॉक्युमेंट ई-व्हेरिफिकेशन ARC.
ARC वरती कसं होणार आहे बघा ते काम. The candidate shall automatically be allotted to an ARC for e-verification of the documents. तुम्हाला काही करायचं तुमचा फॉर्म तुम्ही सबमिट केला, ऑटोमॅटिकली तुम्हाला ARC तिथे allocate केली जाईल. The candidate is not required to report to any ARC in person for document verification. जे मी तुम्हाला मगाशी पण म्हटलेलं आहे. The ARC in charge shall verify the information from the uploaded copies of required. Okay, तुमचं व्हेरिफिकेशन हे ARC इंचार्ज करतील. The ARC इंचार्ज shall confirm candidate's application form through online system and issue the receipt from acknowledgement slip of application form in the candidate login. तुम्हाला एक रिसिप्ट मिळेल. ओके, रिसिप्ट फ्रॉम एक्नॉलेजमेंट स्लिप की तुमचं ऍप्लिकेशन आमच्यापर्यंत पोहोचलं आणि ते कन्फर्म झालेलं आहे, ते तुमच्या कॅन्डिडेट लॉग इन वरती मिळेल. तुम्ही एकदा ऍप्लिकेशन सबमिट केलं की काही वेळाने पुन्हा लॉग इन चेक करून घ्यायचं, ते तुम्हाला रिसिप्ट आलेली आहे की नाही. तर नसेल आली तर तुम्ही ARC ला कॉन्टॅक्ट करू शकता. कॉन्टॅक्ट करताना पण फोनवरतीच करायचा शक्यतो. ठीक आहे, तर मी तुम्हाला सांगेल ARC चे नंबर वगैरे पुढे दिलेले आहे. आफ्टर कन्फर्मेशन ऑफ ऍप्लिकेशन फॉर्म इन्फॉर्मेशन कॅनॉट बी चेंज बाय द कॅन्डिडेट. मी जर मगाशीच म्हटलं की एकदा ARC ने कन्फर्म केलं तुमचं ऍप्लिकेशन तर तुम्हाला काय कुठल्याही प्रकारचे चेंजेस करता येणार नाही. So it is mandatory for all the candidates to do document e-verification and the ARC. Failing to do so, he or she will not be eligible to fill online option or preference form. म्हणजे हे कंपल्सरी आहे, मॅन्डेटरी आहे, गरजेचं आहे की तुमचं ARC थ्रू तुमचं ऍप्लिकेशन जे ते ई-व्हेरीफाय व्हायला हवं. जर तसं झालं नाही किंवा तुम्ही डेट चालल्या गेल्यानंतर जर ऍप्लिकेशन सबमिट केलं काही केलं तर तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरता येणार नाही. ही काळजी तुम्ही घ्यायची आहे. त्यानंतर बघा डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल मेरिट नंबर, सबमिशन ऑफ द ग्रीव्हियन्सेस इफ एनी अँड डिस्प्ले ऑफ फायनल मेरिट नंबर ऑफ ऑनलाईन. म्हणजे सर्व ऑनलाईन नोंद आहे. बघा आता बघा सर्वात पहिले काय होईल, तुम्हाला एक प्रोव्हिजनल मेरिट नंबर मिळेल किंवा त्याच्यानुसार एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ऑफ एलिजिबल कॅन्डिडेट्स विल बी डिस्प्लेड ऑन द युनिव्हर्सिटी वेबसाईट. एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट तुम्हाला डिस्प्ले होईल तिथे, तुमचे मार्क्स वगैरे त्याच्यामध्ये मेन्शन करून. For discrepancy, if any, in the provisional merit list, candidates can submit the grievance in return along with the required document at the ARC, where candidate has confirmed application form within the specified grievance period given in the schedule. Okay, तुम्हाला एक grievance म्हणून तुमच्या तक्रार निवारण आपण त्याला म्हणतो, त्याच्या काही डेट्स दिल्या जातील की ह्या तारखेपासून या तारखेपर्यंत तुम्ही तुमच्या तक्रारी असतील मेरिट लिस्ट बद्दल तर तुम्ही ते मेन्शन करू शकता. तर तुम्हाला रिटर्न द्यायचं आहे, सपोर्टिंग डॉक्युमेंट द्यायचे आहेत आणि मग तुम्हाला ते ग्रीव्हियन्स सेलकडे सबमिट करायचं. मग ते चेक केलं जाईल आणि मग त्याच्यानुसार काही जर होत असेल काही करेक्शन्स असतील तर ते विद्यापीठ करेल. देन द नो डॉक्युमेंट शॅल बी एक्सेप्टेड बाय टू सबस्टिट्यूट द क्लेम meaning ऍप्लिकेशन आफ्टर शेड्यूल्ड डेट्स. तुम्हाला जर समजा शेड्यूल वाईज दिलेलं होतं की या तारखेपासून या तारखेपर्यंत तुम्ही ग्रीव्हियन्स सबमिट करू शकता, त्यानंतर जर तुम्ही करणार असेल तर तुमचं ऍप्लिकेशन जे आहे ते ऍक्सेप्ट केलं जाणार नाही. शेवटचा मुद्दा बघा काय, फायनल मेरिट लिस्ट विल बी डिस्प्लेड ऑन द युनिव्हर्सिटी वेबसाईट. एकदा काही सर्व प्रोसेस झाली की फायनल मेरिट लिस्ट जी डिस्प्ले केले जाईल आणि मग त्याच्यानुसार तुमचे ऍडमिशन जे ते सुरू होतील. नोट काय दिलेली आहे बघा, द मेरिट लिस्ट gives relative position of the candidate and it does not guarantee admission to any course. ओके, मेरिट लिस्ट मध्ये फक्त काय असतं, मेरिट लिस्ट म्हणजे तुमच्या रँक्स म्हणा किंवा पोझिशन जे आहे तुमच्या सर्व कॅन्डिडेट्स मध्ये ते डिस्प्ले करते, पण त्याच्यामुळे त्याचा अर्थ हा नाही की तुम्हाला ऍडमिशन 100% मिळेल. ओके, तर त्याच्यासाठी मे बी कोर्स वाईज समजा MSc केमिस्ट्री मध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्रीला 20 जागा आहेत फॉर एक्झाम्पल आपण असं जर म्हटलं, पण ऍप्लिकेशन 100 विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. 100 ते 100 विद्यार्थी मेरिट लिस्ट मध्ये आहेतच, नक्कीच आहेत. याचा अर्थ होत नाही असं नाही होत की त्यांना 100 ते 100 विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळेल, त्यातल्या जे 20 असतील एलिजिबल त्यांनाच मिळेल ना, हे लक्षात घ्यायचं. ओके, देन डिस्प्ले ऑफ द अवेलेबल कॅटेगरी वाईज सीट्स, याला सीट मॅट्रिक्स पण म्हटलं जातं फॉर कॅप राउंड. ओके, द युनिव्हर्सिटी शॅल पब्लिश द इन्फॉर्मेशन अबाउट इन्स्टिट्यूट्स, कोर्सेस ऑफर्ड, सॅंक्शन इनटेक अँड नंबर ऑफ सीट्स अवेलेबल फॉर each category before commencement of each cap round. Okay, cap round सुरू होण्याच्या आधीच तुम्हाला एक लिस्ट मिळत जातील की कोणत्या कॉलेजला किती जागा आहेत, किती भरल्या गेल्या आणि किती रिकाम्या आहेत वगैरे सर्व तुम्हाला हे बघायला मिळेल. फिलिंग अप अँड कन्फर्मेशन ऑफ द ऑनलाईन ऑप्शन फॉर्म हॅव्हिंग प्रेफरन्सेस ऑफ कोर्सेस अँड इन्स्टिट्यूशन बिफोर कॅप राउंड 1 or 2 or 3. ओके, तर तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचे असतात. 3 राउंड होतात कॅपचे.
त्या 3 राऊंड मध्ये तुम्हाला भरता येते ते. The candidates may fill minimum one and maximum 30 choices of institutes and the course in decreasing order of their preferences. Okay. तर तुम्हाला साधारणपणे कमीत कमी एक ऑप्शन फॉर्म म्हणजे ऑप्शन फॉर्म मध्ये कमीत कमी एक इन्स्टिट्यूट किंवा जास्तीत जास्त 30 इन्स्टिट्यूट तुम्ही तुमच्या ऑप्शन फॉर्म मध्ये भरू शकता. तुम्हाला जिथे ऍडमिशन इच्छुक आहात तुम्ही फक्त भरताना डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये करायची. पहिला प्रेफरन्स हा तुमचं सगळ्यात आवडीचं कॉलेज आपण ज्याला म्हणतो ते असेल त्याला प्रेफरन्स द्या, त्याला भरा त्याची, मग त्याच्यानंतर दुसरं, मग तिसरं आणि सोळा. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही 30 साधारणपणे चॉईसेस देऊ शकता. तर एवढं तुम्ही देत नाही. तुम्हाला माहिती आहे कसं करायचं पुढचं जे ऑप्शन फॉर्म भरताना. The option form once confirmed by the candidate through their login shall be considered for allotment for that cap round and cannot be changed for the particular cap round. म्हणजे cap round 1 मध्ये जर समजा तुम्ही टाकलं होतं की फॉर एक्झाम्पल जळगावचं एमजे कॉलेज आहे तिथे तुम्हाला ऍडमिशन हवं होतं, फर्स्ट प्रेफरन्स फॉर्म मध्ये एमजे कॉलेज. ओके. म्हणून दुसरं एसएसबी पीएससी अँड सो ऑन दिलेलं आहे. तर ते तुमचं कन्फर्म झालं की म्हणजे तुमच्या ऑप्शन फॉर्म मध्ये तिथेच कन्फर्म झालं, तुम्हाला ते नंतर चेंज करता येणार नाही त्या राऊंड पुरतं. पुढच्या राऊंड मध्ये नेहमी तुम्ही चेंज करू शकता. तर कॅन्डिडेट शुड फिल फ्रेश ऑप्शन फॉर्म फॉर इच कॅप राऊंड. जेवढे पण कॅप राऊंड्सला तुम्ही ट्राय करणार असाल त्यावेळेस प्रत्येक वेळेस तुम्हाला सेपरेट ऑप्शन फॉर्म भरायचे तुमच्या लॉग इन मध्ये. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा मी ऑप्शन फॉर्म भरताना पहिला प्रेफरन्स दिला एमजे कॉलेजला, तर मला तिथे ऍडमिशन मिळालं नाही. मला समजा दुसरं XYZ कॉलेज मिळालं, मला तिथे ऍडमिशन नको आहे, माझ्या घरापासून ते लांब आहे वगैरे. मी काय करेन, पुढच्या राऊंड साठी ट्राय करेन. पुढच्या राऊंड मध्ये मी पुन्हा दुसरा ऑप्शन असेल जे माझ्या घराजवळचा असेल किंवा एनटीला पण मी देऊ शकतो, डिपेंड करतो. ठीक आहे. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला हे कॅप राऊंड कंप्लीट करायचे असतात. डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट ऑफ कॅप राऊंड इंडिकेटिंग अलॉटेड इन्स्टिट्यूट अँड कोर्स. पुढची स्टेप काय असणार आहे, तुम्ही ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर काय होईल, तुम्हाला कुठलं इन्स्टिट्यूट मिळालेलं आहे, कोणत्या कोर्सला ऍडमिशन मिळू शकतं हे तुम्हाला समजेल पुढच्या याच्यामध्ये. ते विद्यापीठात तुमच्या लॉग इनला येईल आणि विद्यापीठ मे बी डिस्प्ले पण करेल. देन तुमचा एकदा ऑप्शन फॉर्म भरला गेला आणि तुम्हाला तुमचं इन्स्टिट्यूट अलॉट झालं की त्यानंतर तुम्हाला 2 महत्वाचे ऑप्शन्स बघायला मिळतात तुमच्या सीटवर. ठीक आहे. एक असतं फ्रीजचं आणि दुसरं असतं फ्लोटचं. ठीक आहे. During the cap round, before accepting the allotted seat, a candidate can opt to freeze or float the choice of academic program for subsequent round of seat allocation. Okay. The freeze म्हणजे काय असतं बघा, the candidate accepts the offered seat and they do not want to participate in any other or further rounds of seat allocation. Such candidates will not be considered in subsequent rounds of ऍडमिशन. ओके. आता मराठीत पण त्यांनी स्पेसिफिकली मेन्शन केलेलं आहे बघा, उमेदवार त्यांना देऊ केलेली जागा स्वीकारतील त्यांना जागा वाटपाच्या पुढील कोणत्याही फेऱ्यामध्ये सहभागी होण्याची इच्छा असणार नाही. अशा उमेदवारांचा नंतरच्या प्रवेश फेरीमध्ये विचार केला जाणार नाही. म्हणजे तुम्हाला जो ऑप्शन मिळतो, फॉर एक्झाम्पल जर समजा जसं मी मगाशीच म्हटलं की मला एमजी कॉलेज ऍडमिशन घ्यायचं आहे आणि मला एमजी कॉलेज जर मिळालं तर मला दुसरीकडे जाण्याची गरज नाही किंवा नाही जायचं मला, तर मी फ्रीजचं ऑप्शन सिलेक्ट करेल. त्यानंतर मला त्याच कॉलेजला ऍडमिशन घ्यावं लागेल. मला पुढच्या कुठल्याही कॅप्चर राऊंडसाठी मी इलिजिबल राहणार नाही. थोडक्यात अर्थ तो होतो, तुमच्या आवडीचं कॉलेज फर्स्ट प्रेफरन्सचं कॉलेज जर तुम्हाला मिळत असेल फ्रीज करून टाकायचं आणि ऍडमिशन घ्यायचं. सेकंड ऑप्शन असतो फ्लोटचा. आता फ्लोट म्हणजे काय असतं बघा, कॅन्डिडेट ऍक्सेप्ट द ऑफर्ड सीट अँड इंडिकेट दॅट इफ ऍडमिशन टू अन अकॅडमिक प्रोग्राम ऑफ हायर प्रेफरन्स इन any institution is offered, they will accept it. Else, they will continue with the currently accepted academic program. Such candidates will be considered in subsequent rounds, round 2 and 3 of the admission. Okay, तर मराठीत पण बघा एकदा, उमेदवार त्यांना देऊ करण्यात आलेली जागा स्वीकारतील आणि इतर कोणत्याही संस्थांमध्ये वरच्या पसंती क्रमाच्या शैक्षणिक अध्ययन क्रमाला प्रवेश देऊ करण्यात आला तर तो स्वीकारतील असा निर्देश करतील. अन्यथा त्यांनी स्वीकारलेल्या शैक्षणिक अध्ययनक्रम देखील स्वीकारतील. अशा उमेदवारांचा त्यानंतरच्या प्रवेश फेऱ्यामध्ये विचार केला जाईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल एमजी कॉलेज मी दिलं होतं, मला तिथं सीट अलॉट झाली पण मला विद्यापीठाच्या डिपार्टमेंटसाठी पण मी इच्छुक आहे, तर मी काय करेल की ते सीट तिथे फ्लोट करेल. ओके. आणि पुढच्या राऊंडला मी विद्यापीठाचा जे डिपार्टमेंट आहे त्याच्यासाठी ट्राय करेल. जर तिथे नंबर लागला तर मी तिथे ऍडमिशन घेईल.
आणि जर नाही लागलं तर मग एनजे कॉलेज मला अलर्ट केलेलंच आहे, तर मी तिथे ऍडमिशन घेईन. ठीक आहे, तर असा ह्या फ्लोटचा अर्थ होतो. आता तिसरं बघा, फॉर कॅन्डिडेट्स हू चूज टू फ्लोट ऑप्शन and secures a seat of his choice of higher preference, then it would automatically result in the uh, forfeiture of the seat accepted by the candidate in the earlier round. ओके, मराठीत काय म्हटलेलं आहे, ज्या उमेदवारांनी फ्लोट हा पर्याय निवडलेला असेल आणि ज्यांना त्यांच्या वरच्या पसंती क्रमांकाच्या काय जागा मिळाली असेल, अशा वेळी उमेदवारांनी अगोदरच्या फेरीमध्ये सुटलेली जागा ती आपोआप गमवते. म्हणजे काय याचा अर्थ की मी एमजे कॉलेज ला फ्लोट केलं होतं आणि विद्यापीठाच्या डिपार्टमेंटसाठी मी ट्राय केलं होतं, तर मला विद्यापीठाच्या डिपार्टमेंटला ऍडमिशन मिळत आहे, तर मी ते ऍक्सेप्ट केलं तर ऑटोमॅटिकली एमजी कॉलेजचा जो माझा क्लेम असतो तो जातो. मी तिथे ऍडमिशन मला घेता येणार नाही पुन्हा, जरी मी विद्यापीठातलं कॅन्सल केलं तरी. ओके, असं करू नका शक्यतो. जे कॉलेज मिळेल प्रयत्न करा आणि फ्लोटचा ऑप्शन व्यवस्थित वापरा. फ्लोट ऑप्शन विल नॉट बी अवेलेबल फॉर द कॅन्डिडेट हु इज ऑफर्ड ऍडमिशन टू हिज फर्स्ट चॉईस. ओके, म्हणजे प्रेफरन्स फर्स्ट प्रेफरन्स मध्ये मी एमजी कॉलेज दिलं होतं आणि मला जर एमजी कॉलेज मिळत असेल तर मी फ्लोट करू शकणार नाही, फ्लोटचं ऑप्शन मला मिळणार नाही थोडक्यामध्ये. ठीक आहे, पण मी समजा एमजी कॉलेज फर्स्ट प्रेफरन्स दिलं होतं, मला एसएससीपीएस कॉलेज आलेलं आहे, तर मी तिथे फ्लोट करू शकतो आणि एमजी साठी पुन्हा ट्राय करू शकतो किंवा अदर इन्स्टिट्यूट जे असेल ते ट्राय करू शकतो. ठीक आहे, अशा पद्धतीने हे फ्लोट आणि फ्रीज असतं. रिपोर्टिंग अँड ऍक्सेप्टिंग ऑफ दी ऑफर्ड सीट ऍज पर दी अलॉटमेंट ऑफ कॅप राउंड 1, 2 and 3 बाय द कॅन्डिडेट. पुढची स्टेप आहे या प्रोसेस मधली की तुमचं एकदा अलॉटमेंट कम्प्लीट कन्फर्म झालं की तुम्हाला रिपोर्ट करायचं असतं ARC ला वगैरे. तर बघा पुढचं बघा, फी स्ट्रक्चर काय आहे. जर तुम्ही विद्यापीठातल्या डिपार्टमेंटमध्ये ऍडमिशन घेणार असाल, हे फीचं स्ट्रक्चर आहे, तुम्ही ब्राउझर मध्ये चेक करू शकता. जास्त डिटेल काही सांगत नाही ते. आता अफिलिएटेड कॉलेजेस मध्ये बघा, कॅन्डिडेट्स आर ऍडवाइज टू कॉन्टॅक्ट दी कन्सर्न कॉलेज. कॉलेज वाईज फी स्ट्रक्चर हे थोडं वेगळं असू शकतं, तर तुम्ही ते कॉलेजला जाऊन कन्फर्म करून घ्यायचं. आता अलॉटमेंट ऑफ सीट्स बाय द कॅप राउंड 1 and 2 and 3. ओके, ऑल द कॅप राउंड्स शॅल बी कंडक्टेड बाय द कम्प्युटराइज्ड अलॉटमेंट. तुमचं जे अलॉटमेंट असतं ते कम्प्युटराइज म्हणजे पूर्ण टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने केलं जातं. त्याच्यामध्ये काही माल प्रॅक्टिस वगैरे होणार नाही किंवा केली जाणार नाही. कोणासोबतही आपण ज्याला म्हणतो गैरप्रकार म्हणा किंवा असं चुकीचं काही वागणं होणार नाही टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने किंवा असल्यामुळे. If the seat remains vacant due to non-allotment and the non-reporting for the admission, such a seat will be considered for allotment in the subsequent time. म्हणजे समजा 10 सीट होत्या, त्यातल्या 8 सीट भरल्या गेल्या, 2 रिकाम्या राहिल्या, तर त्या 2 रिकाम्या राहिलेल्या सीट त्याच्या पुढच्या राऊंडसाठी कन्सिडर केल्या जातील. ठीक आहे, सेकंड बघा, पुढचा जनरल प्रोव्हिजन्स काहीतरी दिलेले आहे विद्यापीठाने महत्वाचे. The allotment list displayed on the website will show the provisional allotment offered by to the candidate. म्हणजे तुमच्या म्हणजे ऍडमिशन लिस्ट मध्ये जे नाव असेल ते प्रोव्हिजनल असणार आहे, लक्षात घ्या. नो पर्सनल कम्युनिकेशन और अलॉटमेंट लेटर्स इन दिस रिगार्ड शॅल बी इश्यूड टू द कॅन्डिडेट. कुठल्याही लेटरची किंवा कुठल्याही फोनची वाट बघायची नाही. तुमच्या लॉग इन वरती किंवा विद्यापीठाने जर समजा डिस्प्ले केलं वेबसाईट वरती, जिथं ऍडमिशन मिळत असेल तिथे घ्यायचं. तुम्हाला फोन करून सांगणार की आमच्याकडे ऍडमिशन घ्या. ठीक आहे, तर तुमची जबाबदारी असणार आहे ती पूर्णपणे. अलॉटेड सीट्स विल बी कॅन्सल at any time if any of the document or candidate is found to be invalid or fraudulent and or the candidate does not meet the eligibility norms. तुमचं ऍडमिशन केव्हाही कॅन्सल केलं जाऊ शकतं किंवा तुम्हाला जे सीट अलॉकेट केलं आहे ते सुद्धा, जर तुम्ही काही गैरप्रकार केला असेल, चुकीचे डॉक्युमेंट प्रोव्हाइड केलं असेल किंवा काही फ्रॉड करण्याचा प्रयत्न करत असाल त्या कंडिशन्स मध्ये. आता ऍडमिशन इन द इन्स्टिट्यूशनल मॅनेजमेंट कोटा. आता मॅनेजमेंट कोटा मध्ये ऍडमिशन कशा पद्धतीने होते तुम्हाला माहिती आहे बऱ्यापैकी. तुम्हाला मॅनेजमेंट कडे अप्लाय करायचं असतं पर्सनली भेटून वगैरे, आणि मग ते मेरिट लिस्ट वगैरे लावून ते करतात. पुढचे त्यांची प्रोसेस असते प्रत्येक मॅनेजमेंटची. ठीक आहे, द डायरेक्टर प्रिन्सिपल ऑफ द अफिलिएटेड कॉलेज शॅल कॅरी आउट द ऍडमिशन फॉर दिस सीट्स इन द फॉलोइंग मॅनर. म्हणजे विद्यापीठाने काही स्टेप्स दिलेले आहेत. ऍडमिशन शॅल बी मेड इन अ ट्रान्सपरंट मॅनर अँड strictly as per the merit of the candidate who has applied for the CAP. Okay, application for the institutional quota should begin after the completion of CAP round. CAP round संपल्यानंतर तुम्हाला मॅनेजमेंट कोटा साठी ट्राय करता येतं. ओके, म्हणजे ऍस्पायरिंग कॅन्डिडेट्स असतील जे क्रायटेरिया फुलफिल करतात त्यांना विद्यापीठाकडून नोटिफाईड केलं जाईल फ्रॉम टाइम टू टाइम
they can apply to the principal or director of the respective institution for admission at the institutional level. ठीक आहे, तुम्ही तुमच्या महाविद्यालयाच्या प्रिन्सिपलला किंवा डिरेक्टरला तुमच्या ऍडमिशनचं प्रोसेस करायची आहे ऍप्लिकेशन देऊन वगैरे. ठीक आहे, तर हे जनरल स्टेप्स आहेत मॅनेजमेंट कोटाच्या. आता इन्स्टिट्यूशन लेवल राउंड सुद्धा होतील. ओके, इफ द सीट्स रिमेन वॅकंट आफ्टर ऑल गॅप राउंड, द स्टेट सीट्स शॅल बी filled by the institution to the institution level round with the prior approval of the university. म्हणजे फॉर एक्झाम्पल 20 जागा आहेत एखाद्या महाविद्यालयामध्ये, त्यातल्या 15 जागा भरल्या गेल्या विद्यापीठाच्या कॅप. ठीक आहे, आणि त्या उरलेल्या 5 जागा ज्या आहेत त्या इन्स्टिट्यूशनल लेवल कॅप राउंड सुद्धा होईल. म्हणजे राउंड पण घेतले जाऊ शकतात. त्याची परमिशन जिथे विद्यापीठाकडून त्या महाविद्यालयाला घ्यावी लागेल किंवा ते घेतातच नक्कीच. हे त्याच्यानुसार ही प्रोसेस होते. आता रिफंड जे आहे त्याचे जनरल स्टेप्स असतात. जसं फॉर एक्झाम्पल द कॅन्डिडेट अप्लाय फॉर कॅन्सलेशन अँड सबमिट साइन कॉपी ऑफ द ऍप्लिकेशन फॉर कॅन्सलेशन ऑफ ऍडमिशन टू द इन्स्टिट्यूशन. तुम्ही ज्या महाविद्यालयात ऍडमिशन घेतलं आहे तिथे तुम्ही तुमचं ऍडमिशन कॅन्सलेशन ऍप्लिकेशन द्यायचं असतं. आफ्टर रिसिव्हिंग ऍडमिशन कॅन्सलेशन रिक्वेस्ट फ्रॉम द कॅन्डिडेट, द इन्स्टिट्यूशन शॅल कॅन्सल द ऍडमिशन इमिडिएटली ऑनलाईन and generate online acknowledgement of the cancellation of admission through institution login and issue a signed copy to the candidate. म्हणजे महाविद्यालयाचं काम आहे ते तुम्हाला एक acknowledgement देखील ते तुमचं ऍडमिशन कॅन्सल झाल्याचं. No candidate will be allowed to cancel his or her admission without paying complete fees of the course for which he or she is got admitted. हे तुम्हाला जर ऍडमिशन कॅन्सल करायचं असेल तर तुम्हाला पूर्ण फी ही भरावीच लागेल, त्यानंतर तुमचं ऍडमिशन कॅन्सल होऊ शकतं. The candidate cancelling his or her admission within a period of 7 days from the date of his or her admission, deduction of the tune of 10% of total amount of tuition fee plus 500 will be made up towards the administrative processing charges. म्हणजे 10% ट्युशन फी आणि प्लस 500 रुपये असे तुमची टोटल फी तिथे रिड्यूस केली जाईल. आणि म्हणजे पहिल्या 7 दिवसात, पुढच्या 30 दिवसामध्ये समजा तुम्ही तुमचं ऍडमिशन 30 दिवसांनी कॅन्सल करत असाल तर 25% ट्युशन फी आणि 500 रुपये प्लस. ओके, आणि जर समजा 30 दिवसांच्या नंतर तुम्ही ऍडमिशन कॅन्सल करत असाल 1 महिन्यानंतर तर कुठल्याही प्रकारचं रिफंड तुम्हाला मिळणार नाही. ओके, आणि जे इंडस्ट्री स्पॉन्सर कोटातले जे स्टुडंट्स आहेत त्यांना सुद्धा कुठल्याही प्रकारचं रिफंड जे केलं जाणार नाही असं विद्यापीठाने आधीच क्लिअर करून दिलेलं आहे. आता ऍप्लिकेशन थ्रू एआरसी. आता हे एआरसी सेंटर आहेत, तुम्हाला मगाशी पण म्हटलं होतं, आणि त्यांचे कॉन्टॅक्ट पर्सन्सचे नाव आहे. जळगाव डिस्ट्रिक्ट आहे फॉर एक्झाम्पल, धुळे डिस्ट्रिक्ट आणि नंदुरबार डिस्ट्रिक्ट, आणि जे अदर युनिव्हर्सिटी स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी. ओके, तर हे तुम्हाला ब्राउचर मध्ये पण बघायला मिळेल. नक्कीच तुम्ही विद्यापीठाच्या वेबसाईटवर जाऊन ते ब्राउचर पण डाउनलोड करू शकता. ठीक आहे, तर हे म्हणजे महाविद्यालयाचं नाव आणि त्यांची कॉन्टॅक्ट पर्सन आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेले, मोबाईल नंबर असेल, ईमेल आयडी असेल, यांना तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता ऍडमिशनच्या संदर्भात. हा, ठीक आहे. देन महत्वाचा बघा आणखीन एक महत्वाचा विषय जो आहे किंवा मुद्दा जो आहे की आपल्याला डॉक्युमेंट्स काय लागणार आहे व्हेरिफिकेशनसाठी म्हणा किंवा ऍडमिशनच्या प्रोसेससाठी. ओके, तर त्याच्यामध्ये 2 कॅटेगरीज केलेल्या आहेत बघा. ऑल कॅन्डिडेट्स जनरल सर्वांना काय काय लागणार आहे तर स्कॅन कॉपी पाहिजे तुम्हाला. ओके, HSC मार्कशीट ओरिजिनल त्याची स्कॅन कॉपी, 3rd इयरचं तुमचं मार्कशीट, 2nd इयरचं मार्कशीट आणि 1st इयरचं मार्कशीट, त्याच्यावरती पास असणं अपेक्षित आहे. हे एटीकेटी वगैरे चालणार नाही लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही एटीकेटीचे अपलोड करता ऍडमिशनला प्रॉब्लेम येतो. शक्यतो पास जिथं मेन्शन केलं असेल तेच अपलोड करायचे तुम्हाला. त्यानंतर टीसीची प्रोसेस लवकरात लवकर कंप्लीट करून घ्या. तुमचे टीसी काढून घ्या प्रत्येकाने, कारण बरेच विद्यार्थी म्हणतात की सर आम्हाला तर ह्याच कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं MSc ला सुद्धा, आम्हाला टीसी काढायची गरज आहे का? तर हो आहे, टीसी तुम्हाला काढावाच लागतो प्रत्येक वेळेस नंतर. आणि अंडरटेकिंग ऑन द प्लेन पेपर, एक अंडरटेकिंग असेल त्याचा फॉर्मॅट तुम्हाला मे बी विद्यापीठाकडून मिळेल किंवा त्या कॉलेजमध्ये पण असू शकतो, तर ते बघून घ्या तुम्ही आणि त्यानुसार ते अंडरटेकिंग जमा करायचं, स्कॅन करून अपलोड करायचं. In addition to the above documents, candidates are required to upload the following additional documents. हे जनरल डॉक्युमेंट आहे, सर्वांना द्यायचे. खालची काही डॉक्युमेंट घेते स्पेसिफिक विद्यार्थ्यांना द्यायचे. फॉर एक्झाम्पल बॅकवर्ड क्लास कॅन्डिडेट्स बिलॉंगिंग टू द SC and ST, म्हणजे SC ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना ह्या डॉक्युमेंट सोबत कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट द्यायचं आहे. त्यानंतर जे
backward class candidates belonging to VJDT, NTA, NTB, NTC, NTD, OBC आणि SBC यांना ह्या जनरल डॉक्युमेंट सोबत कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिलियर, ओके, आणि त्याची व्हॅलिडिटी बघा मार्च 2022 पर्यंत असली पाहिजे. हे सर्व डॉक्युमेंट्स ॲज अर्ली ॲज पॉसिबल तुम्ही काढून घ्या. त्यानंतर एक सर्व्हिस असेल कोणी, त्यांचे डिफेन्स सर्व्हिस पर्सन सर्टिफिकेट लागेल किंवा पर्सन विथ डिसॅबिलिटी असेल एखादा कॅन्डिडेट तर त्यांना त्याचं सर्टिफिकेट लागेल. देन EWS चे कोणी स्टुडंट असेल तर त्यांना एलिजिबिलिटी सर्टिफिकेट फॉर EWS ते लागेल. and the income limit of the parents shall be as per the government rules. Okay, त्यासाठी उत्पन्न दाखला वगैरे लागतो, तुम्हाला माहिती असेल ती प्रोसेस. ओके, आता इम्पॉर्टंट नोट काय दिलेली आहे बघा विद्यापीठाने, फेल्युअर टू अपलोड दी डॉक्युमेंट्स मार्क स्टार म्हणजे हे कंपल्सरी डॉक्युमेंट्स असतात, हे लक्षात घ्यायचं. ओके, at the time of filling application form will result in the conversion of the category to open. ते तुम्ही जर समजा ओबीसी कॅटेगरीचे आहे, तुम्ही कास्ट सर्टिफिकेट अपलोड केलं नाही, म्हणजे फॉर्म मध्ये ऍप्लिकेशन मध्ये भरताना तुम्ही ओबीसी मेन्शन केला आणि तुम्ही कास्ट सर्टिफिकेट जर दिलं नाही किंवा नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट दिलं नाही तर तुम्हाला ऑटोमॅटिकली ओपन मध्ये कन्सिडर केलं जाईल, हे लक्षात घ्या. आता मिसलेनियस काही प्रोव्हिजन्स केले आहेत विद्यापीठाने, ते कॉन्डक्ट अँड डिसिप्लिन्स आहे. Failure of the candidate in making full and correct steps in the application form or suppression of any information and or submission of false documents shall be lead to disqualification of the candidate from the examination or at later stage during the admission process, such a candidate will be debarred from the entire selection process. म्हणजे तुम्ही जर काही चुकीचं काम केलं, फ्रॉड केला, डॉक्युमेंट्स जे चुकीचे तयार करून जर दिले वगैरे तर तुमच्या कुठल्याही स्टेजला कॅन्सल केलं जाऊ शकतं, हे ऑलरेडी विद्यापीठाने सांगितलेलं आहे. एनी इश्यू नॉट डील हिअर इन अबोव विल बी डील विथ व्हेन अरायझिंग फुल्ली अँड फायनली बाय द युनिव्हर्सिटी. ओके, काही गोष्टी इथं मेन्शन असेल तर ते विद्यापीठ नंतर तुम्हाला त्या पद्धतीने डील करेल, जे पॉसिबल असेल योग्य पद्धतीने. आता हॉस्टेलचं अकोमोडेशन बद्दल एक छोटासा पॉइंट आहे की जे विद्यार्थ्यांना आता सध्या तर ऑनलाईन होतं, मे बी लवकरच ऑफलाईन सुरू व्हावं किंवा होऊ शकतं, डिपेंड करतं की कोविडची सिच्युएशन काय राहील त्याच्यानुसार. तर समजा जर सुरू झालं तर तुम्हाला हॉस्टेल अकोमोडेशन हवं असेल विद्यापीठामध्ये, विद्यापीठातल्या डिपार्टमेंटला जर तुम्ही ऍडमिशन घेतलं तर साधारणपणे बॉईज हॉस्टेल आहे तिथं 561 विद्यार्थ्यांना अकोमोडेशन मिळू शकतं. आणि जे फीस आहे वर्षाची, जर सिंगल सीटेड रूम असेल तर तुम्हाला तिथे 4135 आहे. 3 जण एका रूम मध्ये राहू शकतात, तर ती 3435 वगैरे फी आहे. त्याची गर्ल्स हॉस्टेलला पण सेम आहे, फक्त गर्ल्स हॉस्टेलमध्ये 621 स्टुडंट्स कॅन बी अकोमोडेटेड. आणि अफिलिएटेड कॉलेजेसमध्ये जे हॉस्टेल अकोमोडेशन आहे ते त्या इन्स्टिट्यूशन लेवलला बघितलं जाईल, तुम्ही तिथे कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे, तर हे महत्वाचे सर्व डिटेल्स जे आहेत म्हणजे मी सोबत शेअर केलेलं आहे. पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो की काही क्वेरीज वाटत असतील, काही डाऊट वाटत असेल, तुम्ही तुमच्या कॉलेजच्या जे कॅप सेंटरचे इन्चार्ज आहेत त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा. जस्ट अ मिनिट, एक महत्वाचा मुद्दा राहिला. ओके, तर हे जे आहे हे नाव तुम्ही बघून घ्या ब्राउझर मध्ये, त्यांना तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे, आता हे जे डेट्स आहे महत्वाचं की ऑनलाईन ऍप्लिकेशन तुम्ही 31 जुलै पासून म्हणजे कालपासून तर 21 ऑगस्ट पर्यंत तुम्ही करू शकता, त्यानंतर करू नका. एक्सटेंड जर झाली प्रोसेस तर विद्यापीठ तुम्हाला कळवेल तसं, पण त्याच्या आधीच तुम्ही शक्यतो पूर्ण प्रोसेस करून घ्या. आणि ई व्हेरिफिकेशन साठी तुम्हाला 2 ऑगस्ट पासून तर 22 ऑगस्ट पर्यंत वेळ दिलेला आहे विद्यापीठाने, तर त्या ARC थ्रू तुमचं ई व्हेरिफिकेशन जे ते केलं जाईल. ठीक आहे, तर बघा काही महत्वाची इन्फॉर्मेशन महत्वाच्या गोष्टी तुमच्या सोबत शेअर केलेल्या आहे. फटाफट या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जे नवीन असेल त्यांनी, आणि जास्तीत जास्त शेअर करा. माझ्या टेलिग्राम ग्रुपला पण तुम्ही जॉईन करू शकता, त्याची लिंक मी व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे, ती तुम्ही क्लिक करू शकता आणि जॉईन करू शकता. ठीक, सो थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. ग्रेट डे आहे. आणि ह्या पूर्ण प्रोसेसचा ऍप्लिकेशन म्हणजे ऑनलाईन ऍप्लिकेशन कसं करायचं त्याचा एक डेमो घेण्याचा मी नक्की प्रयत्न करेन उद्या. तर बघूया आपण तिथे काय काय स्टेप्स आहेत, काय काय अडचणी असतील किंवा काय काय ऑप्शन्स येतात. ठीक आहे, सो थँक्यू व्हेरी मच अगेन, ग्रेट डे आहे.